त्यालो काहीच आम्हाला जायचं होतं मुंबईला दर्शनाला महादेवाच्या. म्हणलं काय तो म्हणे गाडीमध्ये पेट्रोल नाही. म्हणते ठीक आपल्या गाडीमधून पेट्रोल काढ, 1-2 लिटर पेट्रोल काढलं गाडीमधून. मग काय टाकलं ना भाऊच्या गाडीमध्ये पेट्रोल. मग काय थोडंसं पुढे गेलो, आम्हाला दिसलं पेट्रोल पंपावर घेतलं, गाडी पॅक केली ना पॅक झाली म्हणून. काय थोडंसं पुढे गेलो, आपण घेतलं सूर्यनमस्कार पण केला, आपलं झालेलं सूर्यनमस्कार तुम्ही बघू शकताय. मग काय थोडंसं पुढे गेलो, थंडी पण खूप होती सकाळ सकाळी. म्हणलं काय ना आता गाडीच्या इंजिनला. मग हॉटेलमध्ये गेलो, तो असा बसला उदासून थंडीने एकदम आकडून गेलेला होता. मग तो चहा मागव. मग काय चहा बिस्किट मागवले आम्ही, चहा बिस्किट खाल्ले. थोडंसं पुढं बघू शकताय. मग पोचलो घोटीला. तुम्ही बघू शकता ह्या साईडला काय कळसवाई हरिश्चंद्रगड सरळ तुम्ही बघू शकता. असं आपल्याला जायचं सरळ मुंबईला. मग काय आता पोचलो मुंबईला, शहापूर काय वाशिंद भिवंडीला. मग काय आपल्याला जायचं होतं भिवंडीच्या रस्त्याने सरळ. मग काय सरळ गेलो आम्ही. तेवढं आम्हाला दिसली मोठी नदी. मग काय नदीला म्हणलं आपल्याला हातपाय धुवायचे. मग काय हातपाय धुतले आम्ही नदीला. मग थोडंसं पुढे गेलो, हॉटेलमध्ये घुसलो. मग काय मेनू कार्ड घेतलं, वडापाव भेळ खातलं. मग थोडंसं रस्त्याने पुढे गेलो, कॉन्क्रीटचा रस्ता 1 नंबर. मग काय आम्ही पोहोचलो ना कोंडेश्वर टेम्पलला, वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता कोंडेश्वर धबधबा नजारा तर 1 नंबर पाहासारखं आहे. आपल्या नाशिकपासून 170 किलोमीटर कोंडेश्वर आहे. आम्ही गेलो तर गाडीवर. मग काय आपले महादेवाचं दर्शन झालं. मग काय किरणनी पण दर्शन घेतले. मग काय आता किरणला धर तू मोबाईल, मी पण जातो दर्शनाला. मग काय आम्ही दोघांनी महादेवाचं दर्शन घेतलं. तेवढं दिसलं आम्हाला गोळ्यावाला. मग काय भाऊला म्हणलं दे रे भाऊ आम्हाला पण 2 गोळे. मग काय आम्ही घेतले 10 वाले 2 गोळे. म्हणलं बसतो खात. मग काय किरणला एवढी भूक लागली, बिचारा उन्हात आणत एवढं थंडीने झालं होतं. मग बसलो. मग थोडं पुढे गेलो तर भूक लागली. मग काय आम्ही बसलो.